नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनीला काळजी नसते, कारण आता ती जरी आईंजवळ काळजी घेण्यासाठी नसेल, परंतु काव्य मात्र अगदी भक्कम अशी काव्याची साथ मात्र आईंना असते। तेव्हा आता इकडे मालिनी मात्र काव्याला म्हणत असते की हे बघ अगं, नंदिनी खूप हळवी आहे आणि तोच आता हळवेपणा कधी कधी तिच्या आड येत असतो, त्यामुळे हे बघ तू तिला कधीही एकटं पडून देऊ नको। आता काव्य ही चिडलेली असते। काव्य आता म्हणत असते की हे बघा आई, अहो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आता माझ्यातील जो काही खमकेपणा आहे तर तो दाखवण्याची वेळ आता आलेली आहे। जसं मी त्यांना दाखवेल त्यानंतर दीपक आता वसुआत्याला फोन करतो आणि म्हणतो की आता कितीही काही झाले तरी नंदिनी मात्र स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करू शकणार नाही। त्यावर आता लगेच वसुआत्या खुश होते। वसुआत्या लगेच आता नंदिनीला म्हणत असते की हे बघ पुरावा तर पलटला नंदिनी, आणि तेव्हा तिथे काव्य असते। काव्य म्हणते की येणारी वेळच सांगेल, आता मात्र आम्ही सगळेजण मिळून तुमचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणूयात। आता पार्थ, जीवा, काव्य हे सगळेजण एकत्र येतात आणि गणपती बाप्पांच्या त्या आरतीवर अगदी हात ठेवत म्हणतात की हो, आम्ही सगळेजण मिळून तुमचा जो खोटेपणा आहे तर तो सगळ्यांच्या समोर आणणारच आहे। तेव्हा रम्या आणि वसुआत्या खूपच घाबरतात। मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।